पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा रस्ता आहे? कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा रस्ता आहे? आपले पर्याय आहेत: ए पंजाब, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र। तुमचे बरोबर उत्तर असेल डी महाराष्ट्र। प्रश्न 2, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी चीन, सी जपान, डी अमेरिका। तुमचे बरोबर उत्तर असेल बी चीन। प्रश्न 3, कोणता पक्षी ढगांपेक्षाही उंच उडू शकतो? कोणता पक्षी ढगांपेक्षाही उंच उडू शकतो? आपले पर्याय आहेत: ए गरुड, बी पोपट, सी कबूतर, डी गिधाड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी गिधाड। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? आपले पर्याय आहेत: ए दिल्ली, बी महाराष्ट्र, सी कानपूर, डी लखनौ। तुमचे बरोबर उत्तर असेल अ दिल्ली। प्रश्न 5, कोकीळ कोणत्या राज्यातील राज्य पक्षी आहे? कोकीळ कोणत्या राज्यातील राज्य पक्षी आहे? आपले पर्याय आहेत: ए बिहार, बी उत्तर प्रदेश, सी पंजाब, डी झारखंड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी झारखंड। प्रश्न 6, शरीरातील सर्वात जास्त कठीण भागांना काय म्हणतात? शरीरातील सर्वात जास्त कठीण भागांना काय म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए त्वचा, बी हाडे, सी हातपाय, डी स्नायू। तुमचे बरोबर उत्तर असेल बी हाडे। प्रश्न 7, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव काय होते? स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव काय होते? आपले पर्याय आहेत: ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी बँक ऑफ हिंदुस्तान, सी बँक ऑफ इंडिया, डी इंपिरियल बँक ऑफ इंडिया। तुमचे बरोबर उत्तर असेल डी इंपिरियल बँक ऑफ इंडिया। प्रश्न 8, कोणत्या शहराला मंदिर आणि घाटांचे शहर म्हणतात? कोणत्या शहराला मंदिर आणि घाटांचे शहर म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए प्रयागराज, बी वाराणसी, सी लखनौ, डी सारनाथ। तुमचे बरोबर उत्तर असेल बी वाराणसी। प्रश्न 9, कच्चे पनीर खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? कच्चे पनीर खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए ब्लड प्रेशर, बी हाडे मजबूत, सी सांधेदुखी, डी कंबरदुखी। तुमचे बरोबर उत्तर असेल बी हाडे मजबूत। यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात। याशिवाय पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात। याशिवाय इतरही अनेक फायदे, बेनिफिट्स आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतके फायदे असूनही पनीर शरीराला हानी पोहोचवू शकते। प्रश्न 10, भारत कोणत्या खंडाचा आहे? भारत कोणत्या खंडाचा आहे? आपले पर्याय आहेत: ए ऑस्ट्रेलिया खंड, बी आशिया, सी आर्क्टिक, डी उत्तर अमेरिका। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे।
कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।